गावासाठी आलेलं वॉटर फिल्टर विकलं, गावच्या शाळेचीही दुरावस्था, तरुण बसला उपोषणास। ही कथा आहे बीड तालुक्यातील वांगी गावची। बीड तालुक्यातील वांगी गावात एक शाळा आहे। 2 ते 3 हजार लोकसंख्या असलेले हे गाव असतानाही या गावामध्ये सुविधांचा अभाव जाणवत आहे। एक तरुण याच सुविधा मिळाव्यात म्हणून उपोषणास बसला आहे। त्या उपोषणाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पाहावयास मिळत आहे। गावातील शाळेला पत्रे नाहीत। गावातील शाळेच्या वरती असलेले झाड हे जीर्ण झालेले आहे। हे झाड कधीही पडू शकतं व विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। गावासाठी आलेले वॉटर फिल्टरही स्थानिकच्या लोकप्रतिनिधींनी विकले आहे। तरी या सर्व घटनेचा निषेध करत आणि सुखसुविधा या ग्रामस्थांना मिळाव्यात म्हणून एक तरुण वांगी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसला आहे। त्या तरुणाच्याच भावना आज जाणून घेऊया त्यांच्या शब्दात। ऐकूयात हरिभाऊ शेळके यांचे काय आहेत मागण्या। सांगायला आपण ग्रामपंचायतच्या बाहेरच उपोषणाला बसलेला आहात। मी वारंवार गावाच्या विकासासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केले, उपोषण केले। 3 महिने झालं मला अद्याप कोणतीही गावावर कारवाई झाली नाही। चौकशी समिती येते, गोल गोल इथून फिरती आणि वापस जाती, अजून त्यांच्यावर कारवाई नाही। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विषयी पत्रे फाटले, सगळे विद्यार्थी पाण्यात बसतात आणि शाळेला पाणी विद्यार्थ्यांना प्यायला नाही, हाटलाव जाऊन पाणी पितात। खूप ह्या गावात गोरगरिबाच्या मुलावर अत्याचार आहे आणि काही बोलायला गेलं तर तू गप्प बस, तू बोलायचं नाही, आम्ही गावचे मालकच, असे गावातले सरपंच आणि हे मला बोलतात। गावचं पाणी फिल्टर आहे, 3.5 लाख रुपयाचं वित्त आयोगातून घेतलेलं पाणी फिल्टर आहे। आर्थिक व्यवहार करून विश्वनाथ विद्यालयाला विकलं होतं। त्याच्यावर मी आवाज उठेला, त्यांनी आणलं आणि बाहेर खोलून टाकलं, पण अद्याप अजून ते बसवलं नाही। असं तिथं धूळ खात पडलेलं आहे, मंदिरात आणून टाकलंय ते, पण त्याच्यावर अजून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। माझे नाव हरिभाऊ शेळके। एक गावाच्या विकासासाठी दररोज तळमळ आहे माझी, तरी प्रशासनाने विनंती आहे की माझी दखल घ्यावी।